नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे मनापासून स्वागत. आणि आज तुम्हाला थोडासा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, कारण की ज्या लोकांना शुगर आहे किंवा जास्तीत जास्त अशी जाम ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी एक शेतातीलच आणल्या होत्या शेरण्या. हे बघा तोडून. याच्याच एक पदार्थ बनवणार आहे आणि खमंग असा पदार्थ याच्यापासून बनवायचा. खायला सुद्धा इतका टेस्टी आणि जेवणासोबत सहज आपण खाऊ शकतो. परंतु या जो पदार्थ आहे याने शुगर आपली अगदी कंट्रोलमध्ये राहणार आहे. आणि कसं की खूपच मंडळींना आता शुगर आहे, तर आपण जो दुधी भोपळा असतो तर त्याचा ज्यूस, पराठे वगैरे करू शकतो. परंतु ते आवडतात का नाही तर आपापली आवड असते. परंतु हे जी गावरान शेरण्या आहेत, आत्ता त्या कडू आहेत, परंतु जेव्हा त्या बनवणार तर एकदम खमंग आणि नक्कीच आपण रोज जेवणासोबत खाणार असं सुद्धा खातोच. परंतु जर शुगरच्या ज्यांना आहे तर त्यांनी नक्कीच ह्या शेरण्या मी जशा पद्धतीने बनवणार आहे तशा बनवायच्या आणि जेवणासोबत खायच्या आणि आपली शुगर ही कंट्रोलमध्ये ठेवायची. म्हणून आज हा ब्लॉग टाकला होता. कारण की कसं आहे ना की आमच्या शेतात भरपूर अशा शेरण्या आहेत आणि मी दरवर्षीच हे बनवत असते. बाबाला थोडीफार शुगर आहे, बाकी काही कोणाला शुगर नाही, परंतु खायला टेस्टी लागल्यामुळे कसं की नेहमी जेवणासोबत आठवण झाली तर तव्यावरच भाजावं लागतात त्या आपल्या चपात्या झाल्यानंतर. तळायचं वगैरे काही काम नाही, त्याला फक्त भाजून घ्यायचा. असा पदार्थ अगदी सहज, जास्त काही टाईम लागणार नाही याला बनवायला. परंतु कसं आपण बनवल्यानंतर ते वाळू वगैरे घालावं लागतात, त्यालाच थोडाफार टाईम जातो. परंतु ह्या शेरण्या सहज आपल्याला बाजारातसुद्धा विकत भेटू शकतात. म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपण सुद्धा शेरण्या करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग आता आपण बघूया कशा पद्धतीने मी ह्या शेरण्या आता बनवणार आहे. तर हे बघा मंडळी, ह्या ज्या शेरण्या शेतातून तोडून आणल्या होत्या त्याला 2-3 दिवस झाले. आता ह्या गावरान शेरण्या आहेत. तर चला मग आता मी ह्या पूर्ण धुवून घेणार आहे, कारण कडू असतात ह्या. तर अगोदर एका दिवसांनी अशा भिजवून ठेवल्या तर चालतात. तर आता काही भिजवत नाही, लगेच छान प्रकारे अशा धुवून घेते. आणि धुवून घेतल्यानंतर ह्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत, चिरून घ्यायच्या आहेत. तर आपण 2 फोडी करू शकतो किंवा 4. तर अशा पद्धतीने आता आपल्याला या शेरण्या छान प्रकारे धुवून घ्यायच्या. आणि खरोखर मंडळी, शुगर आपले कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण नक्कीच बनवून बघा. तर हे बघा मंडळी, अशा छान प्रकारे या एका शेरणीच्या 4-4 भाग मी बनवले आहे आणि या घेतल्या पूर्ण अशा पावशीने चिरून. तर कसं की चाकूने ह्या काही चांगल्या व्यवस्थित चिरल्या जात नाही, तर पावशीने छान प्रकारे चिरून घेतल्या. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या फोडी मी केल्या, तर याला चांगल्या प्रकारे असं आपलं मीठ लागलं पाहिजेत, म्हणून ह्या अशा मी ह्या चिरल्या आहेत. तर आपण सुद्धा जी शेरणी आहे तर त्या 2-2 अशा खापा न करता अशाच 4-4 फोडी आपल्याला करायच्या आहे. तर आता या फोडी करून झाल्यानंतर याला आता आपण मीठ लावून घ्यायचं आहे. तर हे बघा मंडळी, याच्यात दुसरं काहीच आपल्याला यूज करायचं नाही, फक्त मीठ टाकून घ्यायचं. तर हे बघा, आता असं टाकणं सुरू आहे मीठ. आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान प्रकारे शेरण्या आपल्या मस्त मिक्स करून घ्यायच्या, काढून घ्यायच्या आणि असं मुरू द्यायचं जवळजवळ 10 ते 15 मिनटं. आणि नंतर आपण आपल्या गच्चीवर जाऊन असं कडक उन्हात या वाळू घालायच्या आहे. आता याला कसं वाळायला थोडा टाईम लागतो, जवळजवळ आता थोडं ऊन कवळं असल्यामुळे जसं ऊन आपल्याला याला जास्त असलं तर पटकन वाळेल, परंतु ऊन जर कमी असलं तर वाळायला थोडा टाईम लागेल. पण नक्कीच बनवून बघा. आणि आपली शुगर ही असेल तर नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि असे पदार्थ जर खाल्ले तर नक्कीच शुगर कंट्रोलमध्ये ठेवल्या जाते. आणि गोळ्या खाणं काही शरीरासाठी चांगलं नसतं. म्हणून नक्कीच मंडळी, आपण अशा पद्धतीने ह्या शेरण्या आता करायचे आहे. तर असं मिक्स करून घेते मी आता एकदा. तर हे बघा मंडळी, छान प्रकारे घेतल्या आता पूर्ण शेरण्यात मीठ काढून. आणि आता ह्या मुरल्यासुद्धा 15 ते 20 मिनटांनी आता घालणार आहे मस्त वाळू. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे ह्या शेरण्या पण वाळू घातल्या आहे.
आणि छान ऊन पण पडलं होतं, तर पातल्या पातल्या वाळू घातल्या. आणि याला कसं वळायला थोडा टाईम लागेल, 7-8 दिवस नंतर वाळल्या की सांगते मी कशा प्रकारे आपल्याला या बनवायच्या आहेत आणि भाजायच्या आहे खमंग अशा. तर हे बघा मंडळी, वाळल्यानंतर आपल्या शेरण्या ह्या अशा बनणार आहेत आणि या घ्यायच्या आपल्याला नंतर अशा तव्यावर भाजून खमंग अशा लाल. तर अशा खूप खमंग आणि खायला सुद्धा इतक्या छान लागणार आहेत या शेरण्या. आणि जशा आपल्याला लागतील तशाच आपण या भाजून घ्यायच्या. तर नक्कीच करून बघा मंडळी, इतक्या खायला सुद्धा कसं अगदी कडक आणि जेवणासोबत नक्कीच आपण एक पोळी तरी शिल्लक या ठिकाणी खाणार आहे. तर अशा काळे होईपर्यंत आपल्याला हे शेरण्या होऊ द्यायच्या आहेत. तर ह्या काही आपल्याला कढईत वगैरे काही तळून घ्यायच्या नाही, अगदी तव्यावरच खमंग अशा आपल्या शेरण्या होऊ द्यायच्या आहेत. तर नक्कीच करून बघा मंडळी अशा शेरण्या, आणि शुगरपासून आपल्याला सुटकासुद्धा मिळू शकते. तर चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.